हॅलो फ्रेंड्स, मी प्राध्यापक माळी सर तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या न्यू नुसार असणाऱ्या माय इंग्लिश बुक ग्रेड 6 मध्ये असणारी आपली फर्स्ट पोएम मित्रांनो आहे 1.1 मान्सून. या पोएमचे संपूर्ण मराठी एक्सप्लेनेशन आजच्या या व्हिडिओमधून आपण अभ्यासणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच अभ्यासा. चला तर मित्रांनो सुरुवात करूया आपल्या फर्स्ट पोएमला. मान्सून. मान्सून म्हणजे मित्रांनो बघा पावसाळा आणि पावसाळ्याशी संबंधित असणारी आपली ही फर्स्ट पोएम आपल्याला देण्यात आलेली आहे. पहिला पॉइंट बघूया, लेट्स एक्सप्लोर. तर बघा ज्या प्रकारे आपली वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटी असते त्या प्रकारे लेट्स एक्सप्लोर ही आपल्याला फर्स्ट ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. त्यातला क्वेश्चन बघा, नेम द 5 सीझन्स ऑफ इंडिया अँड टेल वन फीचर ऑफ इच. भारताचे 5 सीझन्स मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहेत, ऋतू सांगायचे आहेत आणि त्यांचं एक फीचर, प्रत्येकाचं एक फीचर या ठिकाणी आपण सांगणार आहोत. बघूया मग 5 इंडियाचे सीझन कोणते असतील, आपल्या भारताचे 5 सीझन बघूया. मित्रांनो आपण जर मराठी ऋतू बघितले तर आपले 6 मराठी ऋतू असतात आणि आता या 5 सीझन मध्ये आपले मराठी ऋतू कशा प्रकारे असतील ते पण समजून घेऊया. फर्स्ट सीझन आहे बघा आपला या ठिकाणी घेतलेला आपण स्प्रिंग, त्याला आपण मराठी वसंत ऋतू म्हणतो. फ्लावर्स ब्लूम अँड वेदर इज प्लीझंट. तर बघा फुलं बहरतात या ठिकाणी, झाडांना नवीन पालवी येते, बहर येतो आणि आनंददायी असं वातावरण वेदर त्यावेळेस असतं. समर जो आपला ग्रीष्म ऋतू असतो. व्हेरी हॉट डेज अँड स्ट्रॉंग सनशाईन. या ठिकाणी मित्रांनो बघा समरमध्ये खूप उष्ण असे दिवस असतात, उन्हाळा असतो कडक आपला आणि स्ट्रॉंग सनशाईन आपल्याकडे असतं. मान्सून जो आपण मराठीमध्ये वर्षा ऋतू म्हटला जातो, त्याचं फीचर बघूया, हेवी रेनफॉल अँड ग्रीन सराउंडिंग्स. ऑटोम शरद ऋतू आपण ज्याला म्हणतो. क्लिअर स्काय अँड मॉडरेट वेदर. स्वच्छ असं आकाश मित्रांनो आपल्याला शरद ऋतूमध्ये म्हणजे ऑटोम मध्ये पाहायला मिळतो. आणि विंटर ज्यामध्ये आपले हेमंत आणि शिशिर हे मराठी ऋतू असतात विंटरमध्ये. कोल्ड वेदर अँड फॉग इन सम एरियाज. थंड असं वेदर त्यावेळेस मित्रांनो असतं आपलं विंटरमध्ये आणि काही भागामध्ये धुकं फॉग मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतो. या प्रकारे आपली फर्स्ट ऍक्टिव्हिटी लेट्स एक्सप्लोर मधून आपण मित्रांनो कंप्लीट केलेली आहे. बघूया आपली पोएम मान्सून. या पोएमचं मित्रांनो आपण या ठिकाणी रिडिंग घेऊया, समजून घेऊया पोएम. बघा, द सन इज शायनिंग ओ सो हार्ड, द लँड हॅज ड्राईड इट्स सो पार्च, द फील्ड्स आर हंग्री rivers thirsty. Oh rain, rain, come our way. Rain, rain is on her way. Feathers spread the peacock's sway. The clouds are dark, hark the lark. Rain, rain, she's on her way. The clouds they gather, dash and thunder. Bolts of lightning streak and shimmer. Pit pat, I feel a drop. Oh rain, rain, she's come her way. The fields are drenched, the land is soaked. The trees have barked, the rivers host. The earth is happy, green and cherry. Oh rain, rain, come again. Anonymous मित्रांनो आपल्या पोएमचे जे पोएट आहेत ते अनोनमस आहेत, म्हणजे अज्ञात आहेत, माहिती नाही कोणी लिहिली पोएम. त्या प्रकारे आपली ही पोएम मित्रांनो आहे. आता आपण या पोएमला स्टांजा वाईज समजून घेऊया, मराठी एक्सप्लेनेशन समजून घेऊया. बघूया आपला फर्स्ट स्टांजा. द सन इज शायनिंग ओ सो हार्ड. बघा जो सन आहे, सूर्य आहे, तो शायनिंग करतोय मित्रांनो, आकाशामध्ये चकाकतोय, चमकतोय, तळपतो आहे. ओ सो हार्ड, खूपच हार्ड. हार्ड म्हणजे मित्रांनो तीव्रपणे. या ठिकाणी काय अर्थ घेऊया आपण, खूप तीव्रपणे सूर्य आकाशात चकाकतो आहे. द लँड इज ड्राईड इट्स सो पार्च. आणि जमीन सुकलेली आहे, ड्राय झालेली आहे. ड्राय नाही तर इट्स सो पार्च म्हणजे खूपच कोरडी झालेली आहे. पार्च म्हणजे खूप कोरडे होणे, खूपच कोरडी झालेली आहे. या ठिकाणी आपण एक इमेज घेतलेली आहे बघा. बिफोर द रेन मित्रांनो कंडिशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, वेदर पाहायला मिळते. पाऊस पडण्याच्या आधीची परिस्थिती या स्टांजामधून पोएट एक्सप्लेन करतात.
द फील्ड्स आर हंग्री, रिव्हर्स थर्स्टी. बघा, फील्ड्स म्हणजे शेत, हंग्री झालेत म्हणजे भुकेले झालेले आहेत, तर नद्या या थर्स्टी, तहानलेल्या आहेत. त्या प्रकारे आपला हा स्टांजा आहे. ओ रेन रेन कम अवर वे. तर पावसाला उद्देशून म्हणतायत, पावसा आमच्याकडे ये, कम अवर वे, आमच्या मार्गाने म्हणजे आमच्याकडे ये. त्या प्रकारे आपला हा फर्स्ट स्टांजा मित्रांनो आहे. सेकंड स्टांजा बघा. रेन रेन इज ऑन हर वे, feathers spread the peacock's sway, the clouds are dark, hark the lark, rain rain she's on her way. तर बघा, पाऊस आता तो यायला लागलेला आहे, पाऊस त्याच्या मार्गाने येतोय. ऑन हर वे आहे, ऑन वे आहे, आपल्याकडे आता तो येत आहे. फेदर स्प्रेड द पिकॉक्स वे. ज्यावेळेस पावसाची मित्रांनो चाहूल लागते, त्यावेळेस आपण बघतो पिकॉक जे असतात, मोर जे असतात, ते आपले पंख पसरवून डुलायला लागतात. बघा, डोलायला लागतात, डोलणे स्वे स्वे करायला लागतात. तर मोर पिसे पसरवून आता तो डोलत आहेत. द क्लाउड्स आर डार्क. जे ढग आहेत मित्रांनो, बघा, क्लाउड्स म्हणजे ढग, ते कसे झालेत? डार्क झालेत, गडद झालेत, म्हणजे ते काळे झालेले आहेत, पावसाचे झालेले आहेत. हार्क द लार्क. हार्क मीन्स लक्षपूर्वक ऐकायचे आहे. बघा, काय ऐकायचं आहे? द लार्क. लार्क हा एक मित्रांनो पक्षी आहे, पक्ष्याचा आवाज ऐकायचा आहे, मधुर असं गाणं पक्षी गायला लागलेलं आहे. त्यांना आता पाण्याची चाहूल लागलेली आहे. रेन रेन शीज ऑन हर वे. पाऊस तो आता त्याच्या मार्गावर येतो आहे, पाऊस आता येत आहे. या प्रकारे आपला हा सेकंड स्टांजा मित्रांनो आहे. बघूया थर्ड स्टांजा. द क्लाउड्स दे गॅदर, डॅश अँड थंडर, bolts of lightning streak and shimmer, pit pat fill a drop, oh rain rain she's come her way. बघा, आता ढग, क्लाउड्स दे गॅदर, ढग गोळा होत आहेत मित्रांनो, गॅदर होत आहेत. गॅदर म्हणजे एकत्र येणे, गोळा होणे. डॅश अँड थंडर. डॅश मीन्स ते वेगाने धावणे, ढग इकडे तिकडे जात आहेत, त्यावेळेस पावसासाठी ढग गोळा होतात. तर आपण बघतो हायवेने ढग इकडे तिकडे जात असतात. अँड थंडर. थंडर म्हणजे मित्रांनो ढगांचा गडगडाट होणे. ढगांचा जो आवाज येतो आपण त्यांना काय म्हणतो? ढगांचा गडगडाट. ढग गडगडाट करतायत, इकडे तिकडे जात आहेत, गोळा होत आहेत. बोल्ट्स ऑफ लाइटनिंग. आणि चमकदार अशा विजांचे ते रेषा त्या आकाशात दिसत आहेत. स्ट्रीक अँड शिमर. तेजस्वी अशा चकाकणाऱ्या, चमकणाऱ्या अशा या रेषा, या लाइटनिंग आकाशात दिसायला लागलेल्या आहेत. पिट पॅट आय फील अ ड्रॉप. पिटपॅट म्हणजे बघा, पावसाच्या थेंबांचा टप टप असा आवाज, आता तो यायला लागलेला. आय फील अ ड्रॉप, मला पाण्याचे थेंब जाणवत आहेत. ओ रेन, ओ पाऊस, रेन शीज कम हर वे. तो पाऊस आता आलेला आहे, त्याच्या मार्गाने पाऊस पोहोचलेला आहे. या प्रकारे आपला हा मित्रांनो थर्ड स्टांजा आहे. तर लास्ट स्टांजा बघा. द फील्ड्स आर ड्रेंच, द लँड इज सोप. बघा, जे शेती आहेत त्या ड्रेनेज झाल्या, म्हणजे मित्रांनो बघा, शेती भिजलेली आहे. द लँड इज सोक. सोक म्हणजे बघा चिंब होणे, ओली चिंब होणे. जे जमीन आहे ती ओली चिंब झालेली आहे, शेती पाण्याने भिजलेली आहे. द ट्रीज हॅव बाथ, द रिव्हर्स होस्ट. बस, आपले जे झाडं आहेत त्यांनी आंघोळ केलेली आहे. ज्या प्रकारे मित्रांनो आपण सकाळी आंघोळ करून फ्रेश होतो, तसं आता पाऊस पडल्यानंतर जी झाडे असतात ते आपल्याला फ्रेश पाहायला मिळतात, जणू त्यांनी आंघोळ केलेली आहे. या प्रकारे या ठिकाणी उल्लेख केलाय बघा. द ट्रीज हॅव बाथ, द रिव्हर्स होस्ट. होस्ट म्हणजे पाण्याने फुल भरणे, म्हणजे नद्या आता पाण्याने फुल भरलेल्या आहेत आणि झाडांनी जणू आंघोळ केलेली आहे. द अर्थ इज हॅपी, ग्रीन अँड चेरी. आपली जी पृथ्वी आहे ती आनंदी, हिरवीगार आणि प्रसन्न अशी झालेली आहे. ओ रेन रेन कम अगेन. हे पावसा, अरे पावसा, पुन्हा पुन्हा ये, कम अगेन, पुन्हा ये, आमच्याकडे पुन्हा ये. या प्रकारे आपला हा फोर्थ स्टांजा मित्रांनो आहे. म्हणजे या पोएम मध्ये आपण मित्रांनो बघतो आहोत, फर्स्ट स्टांजा मध्ये आपल्याला पावसाच्या आधीची परिस्थिती दिलेली आहे. वेदर बिफोर द रेन आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि नंतर कशा प्रकारे पावसाची चाहूल लागते, पाऊस यायला सुरुवात होते, आणि ती कंडिशन कशा प्रकारे बदलते, ती मित्रांनो छान प्रकारे आपली ही पोएम या ठिकाणी मेन्शन करते.
आणि आपल्या डोळ्यासमोर जणू चित्र मित्रांनो या ठिकाणी उभं राहतं पावसाचं. आणि या पोएमच्या माध्यमातून पोएटने रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच असेल, पर्सोनिफिकेशन फिगर ऑफ स्पीच असेल, आपल्याला चांगल्या प्रकारे यूज या ठिकाणी झालेला आहे. जे आपल्या प्रत्येक स्टांजामध्ये असणारे हार्ड मिनिंगचे शब्द मित्रांनो, हार्ड वर्ड आहेत, कठीण शब्द असतील, ते आपण या ठिकाणी मराठी पद्धतीने समजून घेतलेले आहेत. ओके. तर अशा प्रकारे मित्रांनो आपली ही पोएम मान्सून आपण मराठी एक्सप्लेनेशन या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासलं. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करा. पुढील व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आपल्या या पोएमचे संपूर्ण क्वेश्चन्स अँड आन्सर्स अभ्यासणार आहोत. चला तर मग मित्रांनो भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स. बाय.